जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरडी पंचायत समिती गण हा सध्या राजकीय रणांगण ठरत आहे। या गणात शिंदे गटाचे उमेदवार महेश विर्ले आणि शिवसेना ठाकरे सेनेचे उमेदवार संदेश हजारे यांच्यात थेट आणि प्रतिष्ठेची लढत रंगताना दिसत आहे। एकीकडे सत्तेच्या जोरावर मैदानात उतरलेले शिंदे गटाचे कोल्हारे सरपंच महेश विर्ले तर दुसरीकडे कर्तृत्व, संघटन आणि जनाधाराच्या बळावर उभे असलेले ठाकरे सेनेचे संदेश हजारे अशी स्पष्ट विभागणी मतदारांमध्ये दिसून येत आहे। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट परिवर्तन विकास आघाडीच्या एकजुटीचा फायदा हजारे यांना मिळताना दिसत असून गावोगावी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या बाजूने वातावरण तयार करत आहे। कुदिवले, दहिवली, मालेगाव, धामोते, कोल्हारे, आंबिवली हा रेल्वे पट्टा, त्याचबरोबर माणगाव, बेकरेवाडी या परिसरात सर्वसामान्य काम करणारा नेता हवा ही भावना ठळक होत असून त्यामुळे संदेश हजारे यांना ग्रामस्थांचा उघड पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे। विशेषतः रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या तरुणांच्या प्रश्नांना हजारे यांनी वाचा फोडल्याने तरुण वर्गाने त्यांच्याकडे आशेने पाहण्यास सुरुवात केली। विर्ले यांनी आर्थिक आणि ताकदीचा बळाचा प्रचार सुरू केल्याचा आरोप होत असताना अपप्रवृत्ती, दुर्लक्षित विकास आणि स्थानिक प्रश्नावर ठोस भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून संदेश हजारे यांची प्रतिमा अधिक बळकट होत आहे। अपप्रवृत्तीचा बंदोबस्त मतदानातूनच हा संदेश मतदारांमध्ये झपाट्याने पसरत असून याचा थेट फटका विरोधकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निष्ठावान शिवसैनिक, मोठे कुटुंबीय, नातेगोते आणि ग्रामीण भागात मजबूत संपर्क ही हजारे यांची जमेची बाजू ठरत आहे। त्यामुळे माणगाव तर्फे वरडी गणात ही निवडणूक शिंदे गटाचे उमेदवार महेश विर्ले यांच्यासाठी सोपी न राहता ठाकरे सेनेच्या संदेश हजारे यांचे आव्हान अधिकाधिक निर्णायक ठरत आहे। एकंदरीत या गणात केवळ उमेदवार नव्हे तर विचारधारांचा सामना होत असून सत्तेच्या राजकारणासमोर जनाधार आणि कर्तृत्व उभे राहिल्याचे चित्र आहे। मतदानाच्या दिवशी मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।